कालच्या व्हिडिओमध्ये आपण विचित्र अपूर्णांक या टॉपिकचा बेसिक पार्ट बघितला. आता मित्रांनो, ॲक्च्युअली परीक्षेमध्ये कोणती उदाहरणं येतात तर ती उदाहरणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा, हे आहे पहिलं उदाहरण विचित्र अपूर्णांकाचं. उदाहरण आहे 1 भागिले 1 अधिक 1 छेद 2. 1 भागिले 1 अधिक 1 छेद 2. मित्रांनो, हे उदाहरण आपल्याला खालून वर सोडवत जायचंय. म्हणजे सुरुवातीला खाली 1 अधिक 1 छेद 2 हा पार्ट आपल्याला सोडवायचा आहे. आता 1 अधिक 1 छेद 2 मित्रांनो, हा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 1 ही पूर्ण संख्या आहे, 1 छेद 2 हा अपूर्णांक आहे. मग आता पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा सोडवणार तर मित्रांनो, 2 आणि 1 चा होणार गुणाकार. बे एक बे. त्या 2 मध्ये आपण हा अंशस्थानचा 1 मिळवणार. 2 आणि 1 3 आणि छेदस्थानी 2 तसाच राहणार. पुन्हा बघा, 2 आणि 1 चा गुणाकार बे एक बे. अंशस्थानचा 1 मिळवला, 2त 1 मिळवला, झाले 3 आणि छेदस्थानी 2. 3 छेद 2. तर मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये बघा आता हे कसं सोडवतंय. 1 आहे असाच लिहून घ्यायचा. छेदस्थानी मित्रांनो 1 अधिक 1 छेद 2चं उत्तर किती आलं तर 3 छेद 2. आता मित्रांनो, या स्टेपमध्ये आपण काय केलं होतं काल तर हा जो 2 आहे मित्रांनो, 2 पलटी मारतो आणि तो जातो 1 कडे. बघा, 2 पलटी मारून जातो 1 कडे म्हणजे 1 आणि या 2चा होतो गुणाकार. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो काय तर 1 गुणिले 2 आणि छेदस्थानी 3. आता 1 चा आणि 2 चा गुणाकार म्हणजे बे एक बे आणि छेदस्थानी 3. मित्रांनो, हे आलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर 2 छेद 3. त्यानंतर मित्रांनो, दुसरं उदाहरण आहे 2 भागिले 3 अधिक 4 छेद 5. बघा मित्रांनो, आपल्याला हे उदाहरण खालून वर सोडवत जायचं. सुरुवातीला हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे मित्रांनो, हा पार्ट आपल्याला अगोदर सोडवायचा. 3 अधिक 4 छेद 5. तर मित्रांनो, हा पार्ट कसा सोडवणार आपण तर 5 गुणिले 3. 5 त्रिक 15. 15 मध्ये मिळवले 4. 15 आणि 4 19. 19 छेद 5. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. 5 त्रिक 15. 15 मध्ये 4 मिळवले 19. 19 छेद 5. तर मित्रांनो बघा, मी कसं लिहितोय. हा 2 आहे असाच लिहून घ्यायचा. भागिले पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर काय झालं. 5 त्रिक 15. 15 आणि 4 19. 19 छेद 5. तर मित्रांनो, या स्टेपमध्ये हा जो 5 आहे 5 पलटी मारणार आणि जाणार 2 कडे. म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये 2 आणि 5 चा होणार गुणाकार. बघा मित्रांनो, 2 गुणिले 5. 2 आणि 5 चा गुणाकार आणि छेदस्थानी 19. तर मित्रांनो, अतिशय सोपं उत्तर आहे बे पंचे 10 आणि छेदस्थानी 19. मित्रांनो, आपल्याला या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर मिळालं 10 छेद 19. उदाहरण नंबर 3 5 भागिले 4 वजा 2 छेद 7. मित्रांनो, उदाहरण पुन्हा वाचतो. 5 भागिले 4 वजा 2 छेद 7. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा भाग सोडवायचा. त्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे जातोय. तर मित्रांनो, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक कसा सोडवणार तर 4 आणि 7 यांचा होणार गुणाकार. 7 आणि 4 यांचा होणार गुणाकार. 7 चोक 28. आता या ठिकाणी वजा चिन्ह आहे म्हणजे ह्या 28 मधून आपल्याला काय करायचे 2 वजा करायचे. 7 चोक 28. 28 वजा 2 26 आणि 26 छेद 7. म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. बघा मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये 5 हा 5 या ठिकाणी लिहून घेतला. भागिले आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. 7 चोक 28. 28 मधून 2 गेले 26. 26 छेद 7. तर मित्रांनो, मागच्या उदाहरणाप्रमाणे या स्टेपमध्ये हा 7 काय करतो मित्रांनो पलटी मारतो आणि जातो 5 कडे. म्हणजे 5 आणि 7 यांचा होणार गुणाकार. बघा मित्रांनो, पुढच्या स्टेपमध्ये 5 गुणिले 7 आणि भागिले 26. बघा, 5 आणि 7 यांचा गुणाकार अंशस्थानी छेदस्थानी 26. 5 7 35 आणि छेदस्थानी 26. मित्रांनो, हे आलं
तिसऱ्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर 5 7 35 35/26. आता मित्रांनो खरी मजा पुढच्या उदाहरणामध्ये आहे. उदाहरण नंबर 4. नीट बघा. 1 भागिले, मित्रांनो उदाहरण नीट समजून घ्या. 1 भागिले 1 अधिक 1 छेद 1 अधिक 1/2. मित्रांनो पुन्हा नीट लक्ष द्या. 1 भागिले 1 अधिक 1 पुन्हा छेद 1 अधिक 1/2. तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आपल्याला हे उदाहरण खालून वर सोडवत जायचे. सुरुवातीला हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे ना, हा पार्ट आपल्याला सोडवायचा. मग बाकी वर दिलेला सगळा पार्ट पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो आहे असाच लिहून घ्यायचा. म्हणजे बघा 1 भागिले, त्यानंतर पुढे बघा 1 अधिक 1 आणि या ठिकाणी छेद. आता मित्रांनो 1 अधिक 1/2 पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं. बे 1 बे, 2 मध्ये 1 मिळवला 3, 3/2. मित्रांनो या स्टेप मध्ये काय करायचं, हा जो 2 आहे 2 पलटी मारून जाणार 1 कडे. म्हणजे मित्रांनो पुढच्या स्टेप मध्ये काय होतंय तर बघा, 2 पलटी मारून 1 कडे जाणार म्हणजे 1 आणि 2 यांचा होणार गुणाकार. बाकी आहे असंच लिहायचंय. पुन्हा बघा 1 भागिले 1 अधिक, आता मित्रांनो 1 आणि 2 यांचा होणार गुणाकार. 1 आणि 2चा गुणाकार म्हणजे काय, बे 1 बे, 2/3. बघा 1चा आणि 2चा गुणाकार 2/3. आता मित्रांनो या स्टेप मध्ये आपण काय करणार, हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे हा वर्तुळ केलेला भाग आता आपल्याला सोडवायचा. म्हणजे पुढच्या स्टेप मध्ये बघा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर काय होणार तर 3 1 3, 3 मध्ये 2 मिळवले 5, 5/3. बघा 1 भागिले 3 1 3, 3 मध्ये 2 मिळवले 5, 5/3, 5/3. आणि मित्रांनो या स्टेप मध्ये पुन्हा हा 3 पलटी मारणार जाणार 1 कडे म्हणजे 1चा आणि 3चा होणार गुणाकार. बघा मित्रांनो आता ही शेवटची स्टेप आहे. 1 आणि 3चा गुणाकार म्हणजे 3/5. मित्रांनो हे आलं आपलं चौथ्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. बघा मित्रांनो 1 2 3 आणि चौथ्या स्टेप मध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. यानंतर पुढचं उदाहरण, उदाहरण नंबर 5. मित्रांनो उदाहरण नीट वाचायला अगोदर शिका. 2 भागिले 3 अधिक 4 भागिले 1 अधिक 2/5. मित्रांनो पुन्हा उदाहरण बघा. 2 भागिले 3 अधिक 4 भागिले 1 अधिक 2/5. मित्रांनो सुरुवातीला आपल्याला हा जो खालचा भाग दिसतोय पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा, हा भाग आपल्याला सोडवायचा. आपल्याला उदाहरण खालून वर सोडवत जायचंय. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं सुरुवातीला आपण करणार अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. तर मित्रांनो वर्तुळ केलेला भाग सोडवायचा, बाकी वरचा भाग आहे असाच लिहून घ्यायचा. म्हणजे मित्रांनो पुढच्या स्टेप मध्ये बघा काय होतंय, 2 भागिले 3 अधिक 4 आणि भागिले. तर मित्रांनो आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक सोडवायचा आहे आपल्याला. 5 गुणिले 1 5 1 5, 5 मध्ये 2 मिळवले झाले 7 आणि 7/5. 5 1 5, 5 मध्ये 2 मिळवले झाले 7, 7/5. अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचे आपल्याला. 5 1 5, 5 आणि 2 7, 7/5. मित्रांनो ही झाली पहिली स्टेप. आता पहिल्या स्टेप मध्ये काय करायचंय, शब्दप्रयोग लक्षात घ्या मित्रांनो. 5 पलटी मारतो आणि जातो 4 कडे. 5 पलटी मारतो 4 कडे जातो म्हणजे 4 आणि 5 यांचा होतो गुणाकार. कसं तर मित्रांनो बघा 2 भागिले 3 अधिक, आता मित्रांनो 5 आणि 4 यांचा गुणाकार 5 चोक 20 आणि 20/7. बघा 4 आणि 5 यांचा गुणाकार 4 पंचे 20 आणि छेद 7. मित्रांनो या स्टेप मध्ये आल्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो पूर्णांकयुक्त अपूर्णांक दिसतोय ना हा सोडवायचा. मग आता 7 गुणिले 3 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, 21 मध्ये 20 मिळवले झाले 41, 41/7. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर. बघा
पुढच्या स्टेपमध्ये मित्रांनो 2 भागिले 7 त्रिक 21, 21 अधिक 20 41, 41/7. तर मित्रांनो या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचंय बघा, हा जो 7 आहे 7 पलटी मारतो जातो 2 कडे. म्हणजे विचित्र अपूर्णांकाचा जो आपण बेसिक पार्ट बघितला मित्रांनो, त्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे, शेवटचा 7 पलटी मारणार जाणार 2 कडे. 2 आणि 7चा होणार गुणाकार म्हणजे बेसाती 14. मित्रांनो बघा पुढच्या स्टेपमध्ये 2 आणि 7चा गुणाकार बेसाती 14 आणि 14/41. मित्रांनो 14/41 बेसाती 14, 14/41 हे आलं 5व्या विचित्र अपूर्णांकाचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीनं 1, 2, 3 आणि 4 स्टेपमध्ये आपण हे गणित सोडवलेलं आहे. मित्रांनो यानंतर आपण आणखीन काही बरेच उदाहरण बघणार आहोत. मग आपल्याला ह्या सगळ्या स्टेप करण्याची आवश्यकता नाहीये, त्याची पण एक ट्रिक आहे. ती ट्रिक मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.